नमस्कार. महाराष्ट्रासाठी एक अत्यंत महत्त्वाची हवामान अपडेट आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये राज्यात वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत लक्ष देऊन नक्की ऐका. सगळ्यांनी लक्ष द्या. पुढचे काही दिवस हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार वादळी पाऊस, गारपीट आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकानं सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. तर भारतीय हवामान विभागानं म्हणजे IMDने वादळी पाऊस, विजा आणि गारपिटीबद्दल एक अधिकृत इशारा जारी केला आहे. चला आपण सविस्तरपणे बघूया की त्यांनी नेमका काय अंदाज सांगितलाय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा बदल काही अचानक होत नाहीये. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार 30 मार्चपासूनच राज्यात पावसासाठी एक पोषक वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली आहे आणि ह्याच वातावरणामुळे पुढच्या काही दिवसात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. आता आपण दिवसानुसार अंदाज बघूया. 30 मार्चला वादळी पावसाची शक्यता आहे. 31 मार्चला पावसाचा जोर थोडा कमी होईल, पण वातावरण अस्थिरच राहील. मात्र 1 ते 4 एप्रिल दरम्यान वादळी पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचा एक मोठा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या काळात विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. मग प्रश्न येतो की या पावसाचा सर्वाधिक फटका कोणत्या भागांना बसू शकतो? तर हवामान खात्यानुसार खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता जास्त आहे. आता मुंबई आणि आसपासच्या परिसराबद्दल बोलायचं झालं तर इथेही हवामानात बदल दिसणार आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते इथे ढगाळ वातावरणासोबतच हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण या सगळ्या हवामान बदलाचा सगळ्यात मोठा परिणाम कोणावर होणार असेल तर तो म्हणजे आपल्या शेतकऱ्यांवर. कारण हा जो अवकाळी पाऊस आहे तो काही पिकांसाठी वरदान ठरू शकतो, तर काहींसाठी मोठं संकटही घेऊन येऊ शकतो. खरं तर ही एक द्विधारी तलवार आहे असं म्हणायला हरकत नाही. बघा, एका बाजूला या पावसामुळे उभ्या पिकांना आवश्यक पाणी मिळू शकतं, जो एक फायदा आहे. पण दुसऱ्या बाजूला जर गारपीट झाली तर हेच वातावरण पिकांचं मोठं नुकसान करू शकतं. म्हणूनच शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला आता आपण सर्वसामान्यांसाठी असलेल्या काही महत्त्वाच्या सुरक्षा सूचना पाहूया. वादळ आणि विजांच्या कडकडाटावेळी स्वतःची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा मेघगर्जना होते आणि विजा चमकतात तेव्हा काही गोष्टी कटाक्षानं टाळायला हव्यात. झाडाखाली किंवा विजेच्या खांबाजवळ तर अजिबात थांबू नका. उघड्यावर मोबाईल फोन वापरणं टाळा. सगळ्यात उत्तम म्हणजे पटकन एखाद्या सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या. आणि हो, शेतकऱ्यांनी आपली शेतातली कामं वेळेच्या आधीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. तर ही होती हवामान विभागाकडून आलेली एक महत्त्वाची अपडेट. पण आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या जिल्ह्यात सध्या काय परिस्थिती आहे. कुठे पाऊस सुरू झाला आहे का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. हवामानातील असे बदल आता वारंवार दिसू शकतात. त्यामुळे याबद्दलची अचूक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत सुरक्षित रहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.